भारतीय राज्यघटना, मूलभूत हक्क. मूलभूत हक्कमध्ये शेवटचे 3 जे हक्क आहेत ते आपण आज घेणार आहे. आतापर्यंतचा भाग आपण जर पाहिला तर कलम क्रमांक 14 पासून ते कलम क्रमांक 32 पर्यंतचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण केला आहे. आता आपल्याला कलम क्रमांक 33, कलम क्रमांक 34 आणि कलम क्रमांक 35 अशा एकूण 3 कलमांचा अभ्यास जो आहे तो आपल्याला आजच्या तासाला पाहायचा आहे. बघा, आपण मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये जे विविध स्वरूपाचे जे गट केले होते त्या सर्व गटांचा आपण अभ्यास केला आहे. त्यामध्ये समानतेचा हक्क असेल कलम क्रमांक 14 ते 18, स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22, शोषणाविरुद्धचा हक्क कलम क्रमांक 23 व 24, धर्मस्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28, त्याचबरोबर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क 29-30, संपत्तीचा हक्क कलम 31 ते कॅन्सल केलेला आहे आणि 7वं जे आहे घटनात्मक उपायांचा हक्क कलम क्रमांक 32. इथंपर्यंतचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपला झालेला आहे. आता त्यानंतर त्या पुढचा जो काय अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला करायचा आहे कलम क्रमांक 33. आता हे कलम क्रमांक 33 कशा संदर्भात आहे तर कलम क्रमांक 33 जे आहे सैन्य दल आणि मूलभूत हक्क या बाबतीमध्ये आहे. मग यामध्ये काय सांगितलेलं आहे की सेनेच्या मूलभूत हक्कामध्ये फेरबदल करण्याचा संसदेला अधिकार. म्हणजे जे काही मूलभूत हक्क आहे त्या मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये मूलभूत हक्काचं उल्लंघन काही व्यक्तीच्या बाबतीमध्ये संसद करू शकते आणि ते आहे सेना दल. तर सेना दलाच्या बाबतीमध्ये मूलभूत हक्कामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार जो आहे हा अधिकार संसदेला आहे. तर त्या बाबतीतलं जे काही कलम आहे हे कलम क्रमांक 33 आपण पाहणार आहे. या अगोदर आपण कलम क्रमांक 32 जर पाहिलं तर कलम क्रमांक 32 मध्ये घटनात्मक उपाययोजनाचा जो काही हक्क आहे तो हक्क आपण पाहिला होता की मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन जर झालं असेल तर अंमलबजावणी करण्याकरता सर्वोच्च न्यायालयाकडे आपण कलम क्रमांक 32 अनुसार जाऊ शकतोय. तर तो भाग आपण पाहिलेला आहे. आता आपल्याला काय पाहायचं आहे तर कलम क्रमांक 33 जे ते सेनेच्या मूलभूत हक्कामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार. घटनेच्या भाग 3 द्वारे नागरिकांना बहाल केलेले मूलभूत हक्क सेनेला लागू करताना त्यामध्ये आवश्यक ते फेरबदल करण्याचा अधिकार संसदेला कायद्याद्वारे प्रदान करण्यात आलेला आहे. आणि जे आपण भाग 3 जर पाहिला तर भाग 3 हा कशासाठी आहे तर भारतीय नागरिकांनी काही जी काही कलम आहेत हे परकीयांसाठी पण आहेत आणि भाग 3 मध्ये हे मूलभूत हक्क दिलेत. पण भाग 3 ने जे काही नागरिकांना बहाल केलेले मूलभूत हक्क जे आहेत तर सैन्य दल जे आहे तर त्यामध्ये सशस्त्र सेनाचे सदस्य असतील किंवा विविध स्वरूपाचे प्रतिगुप्त वार्ता, गुप्त वार्ता असेल, ब्युरो असतील, दूरसंचारच्या यंत्रणा असेल, तर यातले जे 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 काही व्यक्ती असतील किंवा जी सेना आहे तर त्या सेनेला ते लागू करत असताना त्यामध्ये आवश्यक ते फेरबदल करण्याचा अधिकार कुणाला दिलेला आहे तर संसदेला तो अधिकार दिला आहे आणि संसद कायद्याद्वारे ते त्यामध्ये फेरबदल करू शकते. आता ह्यामध्ये आपण विचार करताना सेना म्हणजे काय असेल किंवा जे सैन्य दल असेल तर त्या सैन्य दलामध्ये कोणाकोणाचा समावेश होणार आहे की ज्यामध्ये संसद त्या मूलभूत हक्कामध्ये फेरबदल करू शकते. तर त्यातला पहिला जो काय भाग आहे हा पहिला भाग आहे सशस्त्र सेनेचे सदस्य. त्यामध्ये आपण विचार करत असताना आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असतील तर ते सशस्त्र सेनेचे सदस्य असतील. त्यानंतर सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले दलाचे सदस्य, पोलीस दल त्यामध्ये विचार करू शकतो आपण. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या दलाचे सदस्य. त्यानंतर शासनाचे गुप्त वार्ता किंवा प्रतिगुप्त वार्ता यासाठी स्थापन केलेले ब्युरो किंवा इतर संस्थेचे सदस्य. आणि चौथं जे आहे तर वरील दल, ब्युरो किंवा संस्थेच्या कामासाठी उभारलेल्या दूरसंचार यंत्रणेमध्ये कार्य करणाऱ्या व्यक्ती. म्हणजे हे 4 जे काही घटक आहेत हे 4 घटक कशात समावेश आहे तर मूलभूत हक्कामध्ये फेरबदल करण्यासाठी संसद विविध स्वरूपाचा कायदा करू शकते आणि ह्या 4 स्तरातील लोकांच्या मूलभूत हक्कामध्ये बदल करू शकते. त्यामध्ये पहिला भाग आपण जर पाहिला तर पहिला भाग पाहत असताना त्यामध्ये काय सांगितलं तर पहिला भाग आहे सशस्त्र सेनेचे सदस्य. दुसरा आहे सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या दलाचे सदस्य. तिसरा सांगत असताना शासनाने गुप्त वार्ता किंवा प्रतिगुप्त वार्ता ज्याला आपण इंटेलिजन्स म्हणतोय किंवा काउंटर इंटेलिजन्स म्हणतोय यासाठी स्थापन केलेले जे आहे ते त्यामध्ये असणार आहे. आणि चौथा जो आहे तो वरील दल, ब्युरो किंवा संस्थेच्या कामासाठी उभारलेल्या दूरसंचार यंत्रणेमध्ये कार्य करणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये आपण विचार करत असताना जे काही संसद जे आहे ते संसद विविध स्वरूपाचा कायदा करू शकते आणि कायदा करून त्यांच्या मूलभूत हक्कामध्ये आवश्यक ते फेरबदल जे ते फेरबदल करू शकते. आता वरील व्यक्तींचा आपण जर विचार केला हे 4 स्वरूपाचे जे काही घटक आहेत तर वरील व्यक्तींच्या कर्तव्यांचे योग्य प्रकारे पालन व्हावे हे कशासाठी केलेलं आहे तर जे काही
वरील जे काही व्यक्ती आहेत त्यामध्ये सशस्त्र सेना दलाचे सदस्य असतील किंवा इंटेलिजन्स ब्युरोचे जे काही सदस्य असतील किंवा पोलीस दलाचे सदस्य असतील, तर यांच्या बाबतीमध्ये विचार करताना त्यांच्या कर्तव्याचे योग्य प्रकारे पालन व्हावे आणि त्यांच्यामध्ये शिस्त राखली जावी यासाठी ठराविक जे काही मूलभूत हक्क आहेत हे निर्बंधित केलेले किंवा निराकृत करण्याचा अधिकार जो आहे हा संसदेला देण्यात आलेला आहे. म्हणजे हा बदल कशासाठी केलेला आहे? कारण त्यांच्यामध्ये शिस्त लागावी, कारण सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असेल, तर त्यामुळं त्या व्यक्तींच्या कर्तव्याचे योग्य प्रकारे पालन व्हावे आणि त्यांच्यामध्ये शिस्त राखली जावी या उद्देशाने हे केलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण बघत असताना सैन्य दलाचे सदस्य हा एक भाग त्यामध्ये आपण विचार करतोय. तर त्या सैन्य दलाच्या सदस्यामध्ये कोण असेल? तर त्या सैन्य दलाचे जे सदस्य आहे या संज्ञेमध्ये युद्धात सहभागी न होणारे मात्र सैन्य दलातील कर्मचारी असणारे न्हावी, सुतार, यंत्र कामगार, स्वयंपाकी, चौकीदार, चांभार, शिंपी यांचाही समावेश होतोय. म्हणजे सैन्य दलाचा आपण विचार करताना जे प्रत्यक्षामध्ये ही जी काही संज्ञा आहे ही युद्धात सहभागी न होणारे मात्र सैन्य दलातील कर्मचारी असलेली न्हावी, सुतार, यंत्र कामगार, स्वयंपाकी, चौकीदार, चांभार, शिंपी यांचाही समावेश जो आहे हा समावेश या सैन्य दलामध्ये होतोय. आता त्यानुसार जी काही संसद आहे त्या संसदेने विविध स्वरूपाचे जे कायदे आहेत हे कायदे केलेले आहेत. तर आपण विचार करताना कलम 33 अंतर्गत कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे आणि तो कुणाला नाही? तर राज्य विधिमंडळ जे हे राज्य विधिमंडळाला नाही. आणि मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते या कारणासाठी संसदेने केलेल्या अशा कायद्याविरुद्ध न्यायालयात आव्हान देता येणार नाही. म्हणजे सशस्त्र सेना दलाचे सदस्य असतील तर त्या सदस्याच्या बाबतीमध्ये समजा एखादा मूलभूत हक्क जो आहे तो संकुचित केला, त्यावर काहीतरी निर्बंध जर लावला असेल तर त्या कारणासाठी संसदेच्या विरोधात न्यायालयामध्ये आव्हान देता येत नाही किंवा त्या कायद्याच्या विरोधामध्ये जी काही न्यायव्यवस्था जी आहे या न्यायव्यवस्थेला आव्हान देता येत नाही. मग यासाठी संसदेने जे काही कायदे केले ते कायदे कोणकोणते आहेत? तर त्यामध्ये पुढील स्वरूपाचे कायदे आहेत. त्यामध्ये आर्मी ॲक्ट 1950, नेव्ही ॲक्ट 1950, एअरफोर्स ॲक्ट 1950, पोलीस दल हक्कावर निर्बंध कायदा 1966 इत्यादी. या कायद्याद्वारे या सेनामधील व्यक्तींच्या पुढील हक्कावर बंधने घालण्यात आली आहेत. म्हणजे महत्त्वाचे कायदे कोणकोणते आहेत? तर त्यामध्ये आर्मी ॲक्ट असेल, नेव्ही ॲक्ट असेल आणि एअरफोर्स ॲक्ट असेल. किती? तर 1950. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स 1950. त्याचबरोबर पोलीस दलाच्या बाबतीमध्ये किती सांगितलं? तर 1966 इत्यादी. या कायद्याद्वारे सेनामधील व्यक्तींच्या हक्कावर बंधने घालण्यात आलेली आहेत. आता ही बंधनं कोणकोणती आहेत? तर त्यामध्ये भाषण स्वातंत्र्य, म्हणजे भाषण स्वातंत्र्य असेल, संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे, कामगार संघटना किंवा राजकीय पक्षाचा सदस्य होण्याचे स्वातंत्र्य आणि सार्वजनिक सभांना हजर राहण्याचे स्वातंत्र्य या स्वरूपाचे जे मूलभूत हक्क आहेत हे यांना प्रदान करण्यात आलेले नाहीत. लक्षात घ्या, यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. आपण बघत असताना कलम 19 द्वारे जे काही स्वातंत्र्य दिलेले आहेत तर त्या स्वातंत्र्यामध्ये काही स्वरूपामध्ये निर्बंध घालण्याचा जो काही भाग आहे हा कलम 33 मध्ये दिला. हे कुणासाठी आहे? तर सैन्य दलासाठी आहे. जे सैन्य दले आहे त्या सैन्य दलासाठी असणारा मूलभूत हक्क जो आहे तर त्यासाठी कायदे केलेत. आर्मी ॲक्ट असेल, नेव्ही ॲक्ट असेल, एअरफोर्स ॲक्ट असेल 1950 आणि पोलीस दल जो आहे कायदा 1966. याद्वारे विचार करताना पर्याप्त स्वरूपाची बंधनं गाठलीत कलम 19वर. त्यामध्ये भाषण स्वातंत्र्य असेल, संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य असेल किंवा कामगार संघटना किंवा राजकीय पक्षाचा सदस्य होण्याचं स्वातंत्र्य असेल आणि सार्वजनिक सभांना हजर राहण्याचे स्वातंत्र्य. या स्वातंत्र्यावर काय केलेलं आहे? तर या स्वातंत्र्यावर मर्यादा आणण्याचा किंवा निर्बंध घालण्याचा जे काही काम आहे हे काम कलम 33 करतं. आणि हे कशासाठी केलेलं आहे? तर हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचा की त्यांच्या कर्तव्याचे योग्य प्रकारे पालन व्हावे आणि त्यांच्यामध्ये शिस्त राखली जावी या उद्देशानं या स्वरूपामध्ये निर्बंध जे आहेत ते निर्बंध घालण्यात आले. आता कलम 33चा भाग आपण जर पाहिला तर कलम 33 अंतर्गत संसदेने केलेल्या कायद्याद्वारे मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रातून कोर्ट मार्शलला लष्करी कायद्याद्वारे स्थापन केलेले न्यायाधिकरण वगळता येऊ शकते असं देखील यामध्ये सांगितलेलं आहे. तर यामध्ये सांगत असताना कलम 33 अंतर्गत संसदीय कायद्याद्वारे लष्करी न्यायालयांना, ज्याला आपण कोर्ट मार्शल असं म्हणतोय, मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणी संदर्भात सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या रिट्स म्हणजे विशेष आदेशाच्या न्यायकक्षेबाहेर ठेवता येऊ शकते असा भाग यामध्ये आहे कलम 33 अंतर्गत. म्हणजे संसदेने केलेल्या कायद्याद्वारे मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी किंवा बजावणीसाठी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रातून हे जे कोर्ट मार्शल आहे या कोर्ट मार्शलला वगळता येऊ शकतं असं देखील जे आहे हे कलम क्रमांक 33 सांगतं.
तर कलम क्रमांक 33च्या बाबतीमध्ये 2-3 गोष्टी लक्षात घ्या. एक म्हणजे हे कलम क्रमांक 33 कुणासाठी आहे, तर सेनेसाठी. त्या सेनेमध्ये जे 4 घटक येतात त्यामध्ये सशस्त्र सदस्य असतील, सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणारे दलाचे सदस्य असतील, ज्याला पोलीस दल असं म्हणू शकतो आपण, इंटेलिजन्स ब्युरो असेल किंवा दूरसंचार यंत्रणेमध्ये काम करणारे जे काही व्यक्ती आहेत, वरील जे काही सदस्यांना असेल किंवा पोलीस दल असेल, तर त्यांच्यासाठी हे आहे. आणि त्यासाठी विविध स्वरूपाचे कायदे केलेत. आणि हे कायदे का केलेले आहेत, कारण त्यांना त्यांच्या कर्तव्यांचं योग्य प्रकारे पालन करता यावं आणि एक शिस्त राखली जावी या उद्देशानं ते केलेले आहेत. आता त्यानंतर त्या पुढचा जो काय भाग आपल्याला पाहायचा आहे, कलम क्रमांक 33चा जो आहे तो आपण भाग पाहिलेला आहे. आता कलम 34चा अभ्यास करायचा आपल्याला. आता कलम 34 काय आहे, लष्करी कायदा अंमलात असताना मूलभूत हक्कावर निर्बंध. लष्करी कायदा जो आहे तो लष्करी कायदा अंमलात असताना मूलभूत हक्क जे आहेत तर त्या मूलभूत हक्कावर निर्बंध आहेत. आता भारताच्या प्रदेशातील कोणत्याही क्षेत्रात लष्करी कायदा लागू असेल तर त्या काळात मूलभूत हक्कावर मर्यादा घालण्याची तरतूद कलम 34 मध्ये आहे. म्हणजे कलम 34 काय सांगतं की भारताच्या राज्यक्षेत्रात एखाद्या भागात लष्करी कायदा अंमलात असताना मूलभूत हक्कावर निर्बंध आणण्यासंबंधामध्ये जी काही तरतूद आहे ही तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामध्ये लष्करी कायदा असलेल्या प्रदेशात सुव्यवस्था राखण्याच्या कामात कोणत्याही सरकारी किंवा इतर व्यक्तीने केलेल्या कोणत्याही कृत्याबाबत संसद कायद्याद्वारे तिचे हानीरक्षण बचाव करू शकेल. हा एक भाग देखील महत्त्वाचा लक्षात घ्या. अगोदर पहिली गोष्ट लक्षात घ्या की कलम 34 काय सांगतं, तर कलम 34 भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये एखाद्या भागामध्ये जर लष्करी कायदा अंमलात जर असेल तर त्यामध्ये मूलभूत हक्कावर निर्बंध आणण्याबाबत जी तरतूद आहे ती तरतूद कलम 34 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि ते सांगत असताना कलम 34 मध्ये भारताच्या राज्यक्षेत्रातील ज्या ठिकाणी कायदा असेल, ज्या ठिकाणी लष्करी कायदा लागू असेल त्या ठिकाणी मूलभूत हक्कावर मर्यादा असणार आहे. आणि ज्या भागामध्ये लष्करी कायदा लागू आहे अशा क्षेत्रात सुव्यवस्था राखण्यासाठी व स्थापित करण्यासाठी केलेल्या कृतीसाठी शासकीय कर्मचारी किंवा इतर व्यक्ती यांना संरक्षण देण्याचा संसदेला अधिकार आहे. लष्करी कायदा लागू असताना मूलभूत हक्कावर निर्बंध जे आहेत हे निर्बंध लागू शकतात. तर तसंच आपण जर विचार केला तर संसद अशा प्रदेशात लष्कर कायद्याखाली दिलेला शिक्षादेश, केलेली शिक्षा, जप्ती किंवा अन्य कृती विधिग्राह्य असल्याचे घोषित करू शकते. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण विचार करत असताना एखादा प्रदेश असा आहे की ज्या ठिकाणी लष्करी कायदा लागू आहे आणि त्या लष्करी कायद्याचं एखाद्यानं उल्लंघन जर केलं असेल आणि त्याच्या विरोधामध्ये जर शिक्षादेश जर झाला असेल किंवा शिक्षा झाली असेल, जप्ती झाली असेल किंवा अन्य कृती विधिग्राह्य जर झाली असेल तर अशावेळी अन्य कुठलीही जी काही कृती आहे ही विधिग्राह्य जी ती मानली जाणार आहे. हा देखील भाग जो आहे तो ह्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे कलम क्रमांक 34 अंतर्गत. आणि भारतात लष्करी कायद्याची संकल्पना ब्रिटिश साधारण कायद्यातून घेतली आहे. मग लष्करी कायदा भारतातील जो आहे हा कशातून घेतलेला आहे, तर ब्रिटिश साधारण कायदा जो आहे हा ब्रिटिश साधारण कायद्यानुसार भारतामध्ये असणारा जो काही लष्करी कायदा जो आहे हा लष्करी कायदा स्थापन झाला किंवा लष्करी कायद्याची सुरुवात झाल्या. परंतु राज्यघटनेमध्ये कोठेही लष्करी कायदा या संज्ञेची व्याख्या दिलेली नाही. याचा शाब्दिक अर्थ सैन्याचा कायदा असा आहे. म्हणजे जेव्हा सैनिक अधिकारी सामान्य कायदे सोडून आपल्या नियमानुसार नागरी प्रशासन चालवतात तेव्हा त्याला लष्करी कायदा असे म्हटले जाऊ शकते. म्हणजे लष्करी कायदा म्हणजे काय असेल, तर लष्करी कायद्याच्या बाबतीमध्ये हा लष्करी कायदा कुणाकडून आपण घेतलेला आहे, तर लष्करी कायदा घेताना ब्रिटिश संकल्पना जे किंवा ब्रिटिश साधारण कायदा जो आहे त्या ब्रिटिश साधारण कायद्यातून ही संकल्पना घेतलेली आहे. परंतु राज्यघटनेचा विचार आपण जर केला तर राज्यघटनेमध्ये कुठंही या संदर्भामध्ये उल्लेख केलेला नाही किंवा याची व्याख्या जी आहे ती व्याख्या दिलेली नाही. आणि याचा शाब्दिक अर्थ आपण जर विचार केला तर सैन्याचा कायदा असा म्हणतोय. आणि सैन्याचा कायदा म्हणजे काय, की जेव्हा सैनिक अधिकारी सामान्य कायदे सोडून आपल्या नियमानुसार नागरी प्रशासन चालवतात तेव्हा त्याला लष्करी कायदा असं म्हटलं जाऊ शकतं. या काळात सैनिकी न्यायाधिकरणे, सामान्य कायदे व प्रचलित शासन व्यवस्था निलंबित ठेवली जाते. म्हणजे ज्यावेळी लष्करी कायदा चालू असेल तेव्हा सामान्य कायदे लागू असणार नाही किंवा प्रचलित शासन व्यवस्था निलंबित केली जाईल. लष्करी कायदा ही संज्ञा सैनिकी कायद्यापेक्षा भिन्न आहे. सैनिकी कायदा हा फक्त सैन्याला लागू असतो. म्हणजे लष्करी कायदा वेगळा आणि सैनिकी कायदा जो आहे तो वेगळा असेल. सैनिकी जो काय कायदा आहे हा फक्त मिलिटरीसाठी असेल, मिलिटरी लॉ आपण ज्याला म्हणू शकतोय. म्हणजे सैनिकी जो काय कायदा आहे हा फक्त सैन्यासाठी असतो. पण लष्करी कायदा जो आहे इतर सर्वसामान्य ज्या भागामध्ये लागू आहे तर त्या सर्व नागरिकांसाठी असणार आहे. म्हणजे कार्यकारी विभागाचा आपण जर विचार केला तर कार्यकारी विभागाला लष्करी कायदा घोषित करण्याचे अधिकार देणारी सुस्पष्ट किंवा विशेष तरतूद राज्यघटनेत नाही.
परंतु भारताच्या प्रदेशातील कोणत्याही क्षेत्रात लष्करी कायदा घोषित करणे हे कलम 34 मध्ये सूचित केलेले आहे. म्हणजे लष्करी कायदा घोषित करत असताना कार्यकारी विभागाला कुठल्याही स्वरूपाचे अधिकार देणारी कुठलीही तरतूद जे ही राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली नाही, परंतु भारताच्या प्रदेशातील कोणत्याही क्षेत्रात लष्करी कायदा घोषित करणे हे कलम 34 मध्ये सूचित केले. युद्ध, आक्रमण, बंड, दंगल किंवा कायद्याला हिंसक विरोध अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये लष्करी कायदा लागू करावा लागतो. म्हणजे लष्करी कायदा लागू करत असताना त्यासाठीची जी काही कारणं आहेत ती कारणं ह्यामध्ये सांगितलीत. तर सांगत असताना ही जी काही कायदा आहेत ही म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात जी काही कारणं आहेत ही कारणं कोणकोणती आहेत, तर त्यामध्ये सांगत असताना युद्ध असेल, आक्रमण असेल, घुसखोरी, बंड, दंगल किंवा कायद्याला हिंसक विरोध अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये लष्करी कायदा लागू करावा लागतो. म्हणजे समाजामध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी किंवा स्थापन करण्यासाठी बलाने बलाचा सामना करणे हे त्याचे कारण आहे. लष्करी कायदा लागू असताना सैनिकी अधिकाऱ्यांना सर्व कामकाजाबाबत अपवादात्मक अधिकार प्राप्त होतात. ते नागरी व्यक्तींच्या हक्कावर बंधने व नियंत्रण घालू शकतात, त्यांना शिक्षा करू शकतात आणि देहदंडही देऊ शकतात. हा देखील भाग महत्त्वाचा लक्षात घ्या. तर ह्यामध्ये लष्करी कायद्याच्या बाबतीमध्ये लष्करी कायदा लागू असताना सैनिकी अधिकाऱ्यांना सर्व कामकाजात अपवादात्मक अधिकार प्राप्त होतात आणि ते नागरी व्यक्तींच्या हक्कावर बंधने नियंत्रण घालू शकतात, त्यांना शिक्षा करू शकतात आणि देहदंडही देऊ शकतात. लष्करी कायदा घोषित केल्याने आपोआप बंदी प्रत्यक्षीकरणाचा अधिकार निलंबित होत नाही असे सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं एक महत्त्वाचं मत ह्या संदर्भात आहे सर्वोच्च न्यायालय. तर सर्वोच्च न्यायालय काय सांगतं की लष्करी कायदा घोषित केल्याने आपोआप बंदी प्रत्यक्षीकरणाचा अधिकार निलंबित होत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. आणि कलम 34 अनुसार घोषित केलेला लष्करी कायदा हा कलम 352 अनुसार घोषित केलेल्या राष्ट्रीय आणीबाणीपेक्षा भिन्न आहे. हा देखील महत्त्वाचा लक्षात घ्या. म्हणजे कलम 34 अनुसार जर लष्करी कायदा जर लागू केला, हा लष्करी कायदा लागू करणं वेगळं आहे आणि कलम 352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी घोषित करणं हा देखील भाग जो आहे हा एक वेगळा भाग आहे. या दोन्हीमधला महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. आता लष्करी कायदा आणि आपण दोन भाग आपण जर ह्यामध्ये पाहिले, लष्करी कायदा एक असेल आणि त्यानंतर दुसरा भाग आपण जर पाहिला तर राष्ट्रीय आणीबाणी जे ही कलम क्रमांक कितीनुसार लागणार आहे, तर राष्ट्रीय आणीबाणी कलम क्रमांक 352 अनुसार लागणार आहे. आता ह्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर लष्करी कायदा जो आहे यामुळे फक्त मूलभूत हक्कावर परिणाम होतो. लष्करी कायद्यामुळे काय होणार आहे, तर जे मूलभूत हक्क जे आहेत त्या मूलभूत हक्कावर परिणाम होतो. तर राष्ट्रीय आणीबाणी जे ही मूलभूत हक्कावरच नाही तर केंद्र राज्य संबंध, केंद्र राज्यामधील महसूल विभागणी, केंद्र व राज्य यांच्यातील वैधानिक अधिकाराची विभागणी आणि संसदेच्या कार्यावरही परिणाम होतो. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी जे ही जास्त व्यापक आहे, त्यामध्ये मूलभूत हक्कावर तर बंधन होणारच आहे, परिणाम होणार आहे. तर त्याचबरोबर केंद्र राज्य संबंध असेल, राज्यामधील महसूल विभागणी असेल, केंद्र व राज्य यांच्यातील वैधानिक अधिकाराची विभागणी असेल आणि संसदेच्या कार्यावर देखील त्याचा परिणाम होणार आहे. हा पहिला भाग आपण जर पाहिला. दुसरा भाग महत्त्वाचा, आता लष्करी कायदा जो आहे ह्यामुळे सरकार आणि सामान्य कायद्याची न्यायालये निलंबित होतात. लष्करी कायदा जर लागू जर केला असेल तर सरकारचं किंवा जे काही सामान्य कायदे जे आहेत किंवा सामान्य कायद्याची जी न्यायालये आहेत ही निलंबित होतात. परंतु राष्ट्रीय आणीबाणीचा विचार आपण जर केला तर ती निलंबित होत नाही, ती तशीच चालू राहतात. आता लष्करी कायदा जो आहे हा कोणत्या कारणामुळे कायदा व सुव्यवस्था कोलमडल्यास लष्करी कायदा लागू शकतो. म्हणजे कुठलंही कारण असेल की कोणत्याही कारणास्तव जर कायदा किंवा सुव्यवस्था जर बिघडली असेल तर अशा वेळी लष्करी कायदा जो आहे हा लागू केला जाऊ शकतोय. आणि राष्ट्रीय आणीबाणी फक्त 3च कारणांनुसार, युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड या 3च कारणासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित होऊ शकते. तसा लष्करी कायदा कुठल्याही कारणास्तव म्हणजे कोणत्याही कारणानं जर सुव्यवस्था कोलमडली असेल तर लष्करी कायदा लागू केला जाऊ शकतो. पण राष्ट्रीय आणीबाणी जे आहे युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड या 3 कारणासाठीच असेल. हा कायदा देशातील विशिष्ट क्षेत्रासाठी लागू असेल. लष्करी कायदा जो आहे देशातील एखादं विशिष्ट जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रासाठी असेल. तर राष्ट्रीय आणीबाणी संपूर्ण देशात किंवा देशाच्या काही भागात लागू केली जाणार आहे. म्हणजे लष्करी कायदा जो आहे तो ज्या ठिकाणी तो कायदा लागला आहे त्या प्रदेशासाठी असेल फक्त. तर राष्ट्रीय आणीबाणी संपूर्ण देशासाठी किंवा देशाच्या काही भागासाठी असेल. आणि घटनेमध्ये या जे विशिष्ट व सुस्पष्ट तरतूद नाही तो सूचक व अध्यारूत आहे. म्हणजे लष्करी आणीबाणीच्या बाबतीमध्ये सुस्पष्टता किंवा व्याख्या जी ती व्याख्या दिलेली नाही. आणि राष्ट्रीय आणीबाणीच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर घटनेमध्ये विशिष्ट आणि तपशीलवार तरतूद जे हे राष्ट्रीय आणीबाणीच्या बाबतीमध्ये दिलेले. तर अशा प्रकारे हे कलम 34 जे हे कलम 34 लक्षात घ्यायचं आहे. मग कलम 34 कशा संदर्भात आहे तर लष्करी कायद्याच्या संदर्भात आहे.
आता शेवटचं जे काही कलम आहे ते कलम आपल्याला पाहायचं आहे, लास्ट कलम क्रमांक 35. आणि हे कलम क्रमांक 35 काय आहे, तर मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीकरता कायदे करणे, की मूलभूत हक्क जे आहे त्या मूलभूत हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी जे काही कायदे आहेत. आता ह्यामध्ये काय सांगितलं, तर कलम 35मध्ये उल्लेखलेल्या काही मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेला असेल, राज्य विधिमंडळ नसेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. अशा कायद्यांना संपूर्ण देशात समरूपता प्राप्त व्हावी हा त्यामागील उद्देश आहे. म्हणजे कलम 35नं काय सांगितलेलं आहे, की मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार कुणाला दिला आहे, तर हा अधिकार केवळ संसदेला प्राप्त आहे, हा राज्य विधिमंडळाला दिलेला नाही. हा राज्य विधिमंडळाला का दिलेला नाही, कारण संपूर्ण देशातील जो काय कायदा आहे तर या कायद्यामध्ये समरूपता व्हावी, एक सारखेपणा असावा, या उद्देशानं हा जो काय अधिकार आहे हा अधिकार कुणाला दिलेला आहे, हा अधिकार फक्त संसद जे हे संसद दिलेला आहे. म्हणजे विशिष्ट मूलभूत हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी कायदे करण्याचे अधिकार फक्त संसदेला आहेत, राज्य विधिमंडळ नाहीत, असं हे कलम 35 सांगितलं. आणि या तरतुदीमुळे मूलभूत हक्कांचे स्वरूप आणि त्यांच्या उल्लंघनाबाबत शिक्षा यासाठी संपूर्ण देशामध्ये एक समान प्रणाली असेल असं देखील हे कलम 35 जे आहे ते सांगणार आहे. आणि त्यानुसार काही तरतुदी जे आहेत त्या तरतुदी सांगितलेत. त्यातला पहिला घटक असं सांगितलं आहे, की पुढील बाबतीमध्ये केवळ संसद कायदे करण्याचा अधिकार असेल, राज्य विधिमंडळाला नसेल. पुढील काही गोष्टी सांगितलेत, की त्या बाबतीमध्ये कायदे करण्याचा अधिकार जो आहे हा केवळ संसदेला आहे, राज्य विधिमंडळाला नसेल. त्यामध्ये एक कलम क्रमांक 16(3). आता कलम क्रमांक 16(3) मध्ये काय सांगितलं, तर एखाद्या राज्यातील केंद्रशासित प्रदेशातील काही सरकारी नोकऱ्यांसाठी त्या राज्याचा किंवा केंद्रशासित प्रदेशाचा निवासी असण्याची आवश्यकता करणारा कायदा. म्हणजे कलम क्रमांक 16(3) आपण जर पाहिलं तर कलम क्रमांक 16(3)च्या बाबतीमध्ये काय सांगितलं, की एखाद्या राज्यातील किंवा एखाद्या केंद्रशासित प्रदेशातील काही सरकारी नोकऱ्यांसाठी त्या राज्याचाच किंवा केंद्रशासित प्रदेशाचा निवासी असण्याची आवश्यकता बंधनकारक करणारा जो काय कायदा आहे हा कायदा केला जाऊ शकतोय. आज आपण जर बघितलं तर आंध्र किंवा तेलंगणासाठी फक्त हा कायदा आहे. त्यानंतर दुसरा आहे कलम क्रमांक 32(3). कलम क्रमांक 32(3) नुसार काय सांगितलं, की मूलभूत हक्क बजावण्यासाठी निर्देश, आदेश व प्राधिलेख काढण्याचा सर्वोच्च व उच्च न्यायालयांना अधिकार इतरही न्यायालयांना प्रदान करण्यासाठीचा कायदा. म्हणजे 32(3) नुसार काय सांगतं, की असे जे काही अधिकार आहेत, म्हणजे कलम क्रमांक 32 नुसार मूलभूत हक्काचं उल्लंघन जर झालं असेल तर ते मूलभूत हक्क बजावण्यासाठी आपण 32 नुसार सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकतोय. कलम क्रमांक 226 नुसार आपण उच्च न्यायालयाकडे जाऊ शकतोय. तर अशा स्वरूपाचा जो काही अधिकार आहे किंवा प्राधिलेख काढण्याचा जो काही अधिकार आहे हा अधिकार इतर न्यायालयांनीही प्रदान करण्यासाठीचा जो काही कायदा आहे हा कायदा संसद करू शकते. तिसरा आहे कलम 33. कलम 33 आपण आत्ताच पाहिलं, तर कलम 33 नुसार सेनेच्या मूलभूत हक्कामध्ये फेरबदल करण्यासाठीचा कायदा. जे सेनेचे मूलभूत हक्क आहेत तर त्या सेनेच्या मूलभूत हक्कामध्ये फेरबदल करण्यासाठी जो काही कायदा आहे हा कायदा देखील लागू करू शकतात संसद. आणि चौथा भाग जो आहे यामधला, तर यामध्ये काय सांगितलं, तर कलम 34 आता ते देखील पाहिले आपण आत्ताच. कलम 34 काय आहे, लष्करी कायदा. तर कलम 34 अनुसार कोणत्याही प्रदेशात लष्करी कायदा न लागू असताना सरकारी किंवा अन्य कृतीचे हानिकारक करण्यासाठीचा कायदा. बघा, कलम 34 नुसार कोणत्याही प्रदेशात लष्करी कायदा लागू असताना, इथं थोडंसं जास्त हे झालेलं आहे. कलम क्रमांक 34 नुसार कोणत्याही प्रदेशात लष्करी कायदा लागू असताना सरकारी किंवा अन्य कृतींचे हानिरक्षण करण्यासाठी जो काय कायदा आहे हा कायदा आहे कलम 34 नुसार. आणि दुसरा भाग सांगितला आहे, की भाग 3 खाली जी कृत्ये अपराध म्हणून घोषित केलेले आहेत त्याबाबत शिक्षा विहित करण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे, राज्य विधिमंडळाला नाही. म्हणजे भाग 3 मध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या जे अपराध म्हणून घोषित केलेला आहे तर त्या संदर्भामध्ये शिक्षा विहित करण्यासाठी जे काही कायदे आहेत असा कायदे करण्याचा अधिकार देखील कुणाला आहे, तर हा देखील अधिकार कुणाला आहे, संसदेला आहे. आता या बाबतीमध्ये आपण विचार करू शकतोय, अस्पृश्यता कलम क्रमांक 17 असेल आणि माणसांचा अपव्यापार व वेठबिगारी हे कलम क्रमांक 23 हे या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे कलम क्रमांक 35 कशा आहे, तर मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आहेत. आणि हे कायदे कोण करू शकतं, तर हे कायदे करू शकतं संसद, हे कायदे करू शकणार आहे. आणि या बाबतीमध्ये दोन गोष्टी सांगितलेत, हा कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. कोणकोणते कायदे करू शकतं, तर त्यातला पहिला भाग काय सांगितला, तर 16(3) सांगितला. 16(3) म्हणजे काय आहे, तर एखादं राज्य असेल किंवा केंद्रशासित प्रदेशातील काही नोकऱ्यांसाठी त्याच राज्याचा किंवा केंद्रशासित प्रदेशाचा
निवासी असल्याची आवश्यकता बंधनकारक करणारा कायदा असेल. कलम 32(3) आपण जर विचार केला तर कलम 32 काय आहे, तर घटनात्मक उपाययोजनेचा आहे. सर्वोच्च न्यायालयाकडे आपण जाऊ शकतोय, पण त्यामध्ये सांगितलं आहे की सर्वोच्च न्यायालयाला जे काही प्राधिलेख काढण्याचा अधिकार आहे, उच्च न्यायालयाला जे प्राधिलेख काढण्याचा अधिकार आहे, तर असाच अधिकार जो आहे इतर देखील न्यायालयाला प्राप्त करून देऊ शकतं संसद कायदा करून. कलम 33 काय सांगितलं की सेनेच्या मूलभूत हक्कामध्ये ते बदल करू शकतात, फेरबदल करू शकतात. आणि चौथी जे आहे ते लष्करी कायदा. आणि त्यानंतर दुसरा भाग सांगितला आत्ता आपण पाहिला तो, तर भाग 3 खाली जी कृत्य अपराध म्हणून घोषित केले आहेत तर त्या बाबी शिक्षा विहित करण्यासाठी जे काही कायदे आहेत हे कायदे करण्याचा अधिकार कोणाला असेल, तर केवळ संसदेला आहे, तो राज्य विधिमंडळाला असणार नाही. उदाहरणार्थ आपण बघितलं अस्पृश्यता कलम 17 आणि माणसांचा अपव्यापार व वेठबिगारी हे कलम 23. तर अशा प्रकारे आपण आज कलम क्रमांक 33, कलम क्रमांक 34 आणि कलम क्रमांक 35, कलम क्रमांक 33, 34 आणि 35 असे एकूण 3 कलम जे आहेत ही 3 कलम घेतलेली आहेत. आणि त्यामध्ये आपण बघताना कलम क्रमांक 33चा विचार जर केला तर काय सांगितलेलं आहे, तर कलम क्रमांक 33मध्ये सेनेच्या मूलभूत हक्कामध्ये फेरबदल करण्याचा संसदेला अधिकार. कलम क्रमांक 34चा विचार जर केला तर लष्करी कायदा अंमलात असताना मूलभूत हक्कावर निर्बंध करणारा कायदा. आणि कलम क्रमांक 35 जे आहेत ते मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायदे. असे 3 स्वरूपाचे जे कलम आहेत ते कलम आपण पाहिलेले आहेत. राहिलेला जो काही भाग आहे तर त्यामध्ये भाग 3मधील बाहेरचे हक्क किंवा कायदेशीर हक्क बजावणे ह्या 2 आणि त्या अगोदरचा कलम क्रमांक 31 जे आहे, तर 31A-B-C हा जो काही भाग आहे हा भाग आपण काय करणार आहे, पुढचा जो काही तास आहे हा पुढच्या तासाला घेणार आहे. ओके, थँक्यू.